सर्व संत मंडळी एकत्र आली, परंतु आपले जवान देशाच्या सीमेवर काय करून राहिले आपल्याला आता सांगण्याची गरज नाही. आज सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये ते आपल्या घरादाराचा विचार न करता, आपल्या जीवनाचा विचार न करताना या मातृभूमीकरता, भारतभूमीकरता काय काय करून राहिले आणि काय काय त्यांना करावं लागेल हे जावे त्याचे वंशा तेव्हाकडे. शूर ओळखावा काय रणी, साधू ओळखावा मरणी. हे शूरत्वाचे कामं आहेत. हे सर्वांना जमणार नाही. पण ते जरी सीमेवर सगळं काम चांगलं करत असले तर त्यांना बळकटी देण्याकरता आपले हे होम हवन असते, कथा कीर्तन असते. ही जी ऊर्जा निर्माण होते, ही ऊर्जा याचं करंट त्यांना प्राप्त होत राहते. म्हणून आपण आपल्या परीने आपली ऊर्जा निर्माण करत राहायची. रक्षण करणाराने रक्षण करत राहायचं. त्याचं सर्वांचं नियोजन करणाराने ज्यांच्या शिरी कारभार दिला त्यांनी त्याचं नियोजन करत राहावं. आणि आपल्याला जरी कोणी हातात शस्त्र घेऊन मारायला आला तर शस्त्रावर शस्त्र चालवायचं नसते. शस्त्राच्या वेळी तलवारीची पुढे ढाल करायची असते. तलवारीवर तलवार जर आदळली तर ठिणग्या उडतात, पण तलवार जर आपण ढालीवर घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं पुढं काम करता येते. म्हणून सुविचाराची ढाल आपल्या भारतीयाच्या हातात आहेच, परंतु ढाल असून जर हे ढाल सोडून आमच्यावर काही विनाकारण काही वार करत असतील तर आपल्याला सर्वांना सावध राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून भगवान दत्तात्रय सांगतात, तुम्ही देवाचा विचार करा आणि ज्या देशामध्ये देवदेव करायचा तो देश जर अबाधित असेल, सुखी असेल तर आपल्याला चांगलं काही करता येईल, नाहीतर काहीच करता येत नाही. म्हणून देशाभिमान, देवाभिमान आणि धर्माभिमान हा सगळा स्वाभिमान आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी आपल्या शास्त्राने सांगितलेलं वसुधैव कुटुंबकम म्हटलेलं आहे. आपल्याला जगावर प्रेम करायचं आहे, जगाला आपलं मानायचं आहे. आणि जे कोणी मानत नसतील त्यांना आपल्याला बाकीचं काय करायचं आहे, त्यांची जी दुष्ट वृत्ती आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी प्रार्थना करताना सांगितलं, दुरिताची तुम्ही आपल्या खडाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. खड नष्ट करायचे नाहीत, खडाची दुष्टवृत्ती नष्ट करायची आहे, सत्कर्माच्या ठिकाणी त्यांची वाढ करायची आहे. म्हणून आज जे आपण पाहतो कुठंतरी आपल्या पडोशी चालू आहे, तर त्यांना आपल्याला कोणाला काही हे करायचं नाही. त्यांच्या दुष्टवृत्ती लवकरात लवकर आपली जी आध्यात्मिक आणि पारमार्थिक ऊर्जा निर्माण झाली, ह्या ऊर्जेमुळे त्यांनाही काहीतरी सुविचार निर्माण व्हावेत आणि जगाला त्रास होणार नाही असे काहीतरी सुविचार समोर यावेत, हीच आपण प्रार्थना करूया.